हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण 12वीचे 3 लेसन्स, 12वीत असलेल्या सर्व पोएम्स, त्याचबरोबर रायटिंग स्किल आणि ग्रामर ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर आपण आता 11वीची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण या अगोदर 2 पोयम कॉम्प्रिहेन्शन आणि त्यांचं ॲप्रिसिएशन अपलोड केलेलं आहे. आज आपण बघतोय या सिरीजमध्ये या 11वीच्या टेक्स्टबुकमधील थर्ड पोयम, जिचं नाव आहे देअर इज अनदर स्काय, आणि याचं कॉम्प्रिहेन्शन आपण या भागात बघणार आहोत आणि नेक्स्ट भागामध्ये आपण अपलोड करणार आहोत या पोयमचं ॲप्रिसिएशन. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया देअर इज अनदर स्काय या पोयमचे जे पोएट आहेत त्यांचं इंट्रोडक्शन. दिस इज अ पेट्रार्चन सोनेट. पेट्रार्चन बघा, पेट्रार्चन हा कोण होता? एक पोएट होता. याच प्रकाराला आपण इटालियन सोनेटसुद्धा म्हणतो. इटालियन सोनेटसुद्धा म्हटलं जातं, ज्यामध्ये बघा 14 लाईन्स असतात. पहिल्या भागामध्ये 8 लाईन्स असतात आणि दुसऱ्या भागामध्ये असतात 6 लाईन्स. आणि याची एक फिक्स अशी राईम स्कीम असते. त्याबद्दल आपण चर्चा ज्यावेळी आपण ॲप्रिसिएशन बघू त्यावेळी आपण नक्कीच डिस्कशन करू. फक्त तुम्हाला ते एवढा पॉईंट लक्षात घ्या की सॉनेट म्हणजे काय? सॉनेट म्हणजे 14 लाईनची पोयम, ज्यामध्ये पहिल्या कडव्यात असतात 8 लाईन आणि दुसऱ्या कडव्यात असतात 6 लाईन्स. हा फिक्स पॅटर्न आहे सॉनेटचा. आणि ह्या पेट्रार्चन नावाच्या कवीने ही सुरुवात केली होती, म्हणून त्या पॅटर्नला आपण म्हणतो पेट्रार्चन सॉनेट. आणि ही लिहिली कोणी बघा? बाय एमिली डिकिन्सन, ॲन अमेरिकन पोएट. मोस्ट ऑफ द पोएम्स शी रोट आर शॉर्ट अँड सिम्पल लँग्वेज. तिने ज्या पोएम लिहिल्या त्या कशा आहेत? छोट्या आहेत आणि सिम्पल लँग्वेजच्या आहेत. शी रोट ऑन फिलॉसॉफिकल आयडियाज. काही तत्त्वज्ञानाच्या ज्या आयडिया आहेत त्यावरती तिने लिहिले. ॲबस्ट्रॅक्ट आयडियाजवरती लिहिले. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय? भाववाचक नाव म्हणतो आपण. तर त्यामध्ये लिहिले. अँड मटेरियल थिंग्स आर यूज टू एक्सप्लेन इच अदर इन हर वर्क्स. देअर इज अनदर स्काय इज अ पोएम अबाउट लाईफ बिंग अ जर्नी ऑफ अप्स अँड डाऊन्स. या कवितेत या कवयित्रीने सांगितले की लाईफ जी आहे आपली ती सुखदुःखाने भरलेली आहे. कधी अप येणार आहेत तर कधी डाऊन येणार आहेत. सक्सेस अँड फेल्युअर, यश मिळणार आहे तर कधी आपल्याला अपयशसुद्धा मिळणार आहे. जॉयज अँड सॉरोज, आनंद मिळेल आणि त्याचबरोबर दुःखसुद्धा आपल्या आयुष्यात येणार आहे. अवर लव्ड वन्स ऑपन गिव्ह अस होप अँड एनकरेजमेंट इन टाइम्स ऑफ सोरो अँड डिस्पेअर. ज्यावेळी आपण दुःखी असतो, ज्यावेळी आपण डिस्पेअर झालेलो असतो, निराश झालेलो असतो, तेव्हा आपले जे लव्ड वन्स आहेत, म्हणजे जी आपली प्रिय माणसं आहेत, जी आपली घरातली माणसं आहेत, ती आपल्याला काय करतात? होप देतात, आशा देतात आणि धाडस देतात, एनकरेजमेंट देतात. अशा प्रकारे या कवितेची थीम आहे. द पोएट ॲड्रेसेस द पोएम टू हर ब्रदर, रिअश्युरिंग हिम अँड आस्किंग हिम टू रिटर्न होम. या कवितेमध्ये ही जी पोएट आहे ती आपल्या भावाला रिअश्युअर करते की तू इकडे ये, इथे सर्व चांगलं होईल, आणि त्याला ती विनंती करत आहे की तू घरी परत ये. जर आपण ह्या पोएमचं थोडक्यात जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की या पोएमची जी मेन थीम आहे, मेन थीम काय आहे बघा, की कवयित्री आपल्या भावाला, ज्या भावाला त्रास होतोय, कुठेतरी तो दुसरीकडे राहतोय, तो दुःखात राहतोय, त्याला आशेचा किरण देण्याचा प्रयत्न करते. ही या कवितेची मेन थीम आहे. म्हणजे अपयश ज्याला आलेलं असतं त्याला एक आशेचा किरण देण्याचा ती प्रयत्न करत आहे. आणि ती सांगत आहे की तू इकडे ये आणि इथे सगळं तुझं काय होईल? चांगलं होईल. भले तिथे तू त्रासामध्ये आहेस, दुःखामध्ये आहेस, तरीही तू इकडे ये. आणि एक आशेचा किरण ती देते की सर्व काय व्यवस्थित होईल. म्हणजे एखाद्याला बघा, जो दुःखात असतो, ज्याला खूप समस्यांचा सामना करावा लागतो, त्याला एक शब्द, एक सिंपतीचा, एक धाडसाचा शब्द जर दिला तर तो नक्कीच आपल्या लाईफमध्ये उभा राहू शकतो. बघा काय म्हटलं? देअर इज अनदर स्काय. देअर इज अनदर स्काय एव्हर सेरेन अँड फेअर, अँड देअर इज अनदर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर, नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. बघा काय म्हटलं? देअर इज अनदर स्काय. आता अनदर स्काय याचा अर्थ काय होतो? की दुसरं आकाश. परंतु आपण याचा अर्थ दुसरं आकाश असं घ्यायचं आहे का? दुसरं आकाश असेल का? दुसरं एखादं जग असेल का?
तर असा अर्थ नाही घ्यायचा. या ठिकाणी असं म्हणायचं की कवयित्री भाऊ तिचा कुठे राहतोय ना त्या जागेला देअर म्हटले आणि स्वतःच्या जागेला काय म्हटलंय, हिअर असं म्हटलंय. मग देअर आणि हिअर या दोन कॉन्सेप्टमधून ती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की भाऊ ज्या ठिकाणी राहतोय अनदर्स काय, दुसऱ्या ठिकाणी राहतोय, एव्हर सेरेन अँड फेअर. सेरेन म्हणजे काय म्हटलंय बघा, सेरेन म्हणजे पीसफुल, काम, फेअर म्हटलंय प्रसन्न. अँड देअर इज अनादर सनशाईन, परंतु एक आशेचा किरण नेहमी असतो. अनादर सनशाईन म्हणजे वेगळ्या प्रकारचं सूर्यकिरण असेल का, तर इथे एक होप, एक आशा, एक नवीन किरण आशेचा असू शकतो असं ती म्हणते. दो इट बी डार्कनेस देअर, जरी तिथे खूप डार्कनेस, अंधार, अंधार याचा अर्थ काय, दुःख, जरी तिथे खूप यातना असतील तरीही तिथे आशेचा एक किरण असेलच असे कवयित्री म्हणते. तरीही एक आशेचा किरण तिथे असणारच असं कवयित्री म्हणते. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट. फेडेड फॉरेस्ट म्हणजे काय, फेडेड, फेड होणं म्हणजे काय होणं, तिथलं रंग निघून जाणं, रंगहीन होणं, फेड होणं, काहीच शिल्लक नाही आहे. मग आता फेडेडचा अर्थ काय, फेडेड फॉरेस्ट म्हणजे काय की त्या त्या अरण्यातला जो हिरवा रंग आहे, हिरवाई आहे, ती निघून गेली आहे. आता हिरवाई निघून गेली म्हणजे सुख निघून गेले आणि दुःख आले. हिरवा रंग हा सुख वर्णन केले बघा. हिरवं चैतन्य, हिरवा रंग आहे, वनस्पतींना चैतन्य आहे, ते सुख आहे आणि ते सुख निघून गेले तर काय उरलंय, दुःख राहिले. ऑस्टिन म्हणजे भावाचं नाव आहे. नेवर माइंड सायलेंट फील्ड्स, तू काय करू नको, माइंड करू नको, तू काय त्याचा विचार करू नको, तू काय त्याचं दुःख बाळगू नको, जरी ते फील्ड काय आहे, सायलेंट आहे, शांत आहेत. हिअर इज लिटल फॉरेस्ट, इथे इथे छोटंसं फॉरेस्ट आहे. हुज लिप इज एव्हरग्रीन, आणि त्याची पानं अजूनही हिरवीगार आहेत. आता हिरवीगार आहेत म्हणजे काय झाले बघा, तू घरी परत ये, घरातली माणसं तुला काय करतील, होप देतील, नवीन आशेचं किरण बघा इथे म्हटले, अदर सनशाईन, अनदर सनशाईन, एक आशेचं किरण तुला घरातली माणसं देतील, तू परत ये. अजून ह्या पानांमध्ये हिरवाई, परत हिरवाई आहे, पानं अजून हिरवी आहेत, याचा अर्थ इथे सुख आहे, अजून इथे चैतन्य आहे. तिथे काय म्हटलंय, फेडेड फॉरेस्ट म्हटलंय, ज्यामधलं कलर निघून गेला आहे, चैतन्य उदास उदास झाले, चैतन्य निघून गेले. परंतु इथे काय आहे बघा, लिप इज एव्हरग्रीन, अजूनही इथली पानं हिरवीगार आहेत, एव्हरग्रीन आहेत, तू परत ये, सगळं चैतन्य अजून इथे आहे. पुढे काय म्हटलंय बघा, हिअर इज अ ब्रायटर, हिअर इज अ ब्रायटर गार्डन. ब्रायटर गार्डन, इथलं जे गार्डन आहे ते ब्रायटर आहे, अजून चमकदार आहे. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, फ्रॉस्ट म्हणजे काय म्हटलं बघा, जे बर्फ पडतो आणि बर्फाने जे गोठून जातं त्याला म्हटलं जातं फ्रॉस्ट. परंतु काय म्हटलं, वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स. अनफेडिंग फ्लॉवर्स म्हणजे काय, ही फ्लॉवर जी आहे ती तशीच चमकदार आहेत, अजून कोमेजून गेली नाही. त्या फ्रॉस्टने त्यांना गोठवून टाकलं नाही फुलांना. आता फुलं गोठली नाहीत म्हणजे काय, इथलं चैतन्य तसंच आहे, इथलं जे चैतन्य, इथला उत्साह तसाच आहे. अनफेडिंग फ्लॉवर्स म्हटलंय, ते फ्लॉवर्स अजून कोमेजून नाही गेले. इतकं जरी फ्रॉस्ट पडत असेल, बर्फ जो गारठून टाकत असेल, तरी इथलं काय झालेलं नाही आहे, फ्लॉवर्स कोमेजून गेलेले नाही आहेत. आय हिअर द ब्राईट बी हम, आणि मी इथे काय ऐकते, तर अजूनही इथे मधमाशा काय करतायत, त्यांचं हम म्हणजे काय करतायत, ते गुणगुणतायत. म्हणजे फ्लॉवरवरती चैतन्य आहे आणि इथल्या मधमाशा अजून गाणं म्हणतायत. प्रीती माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. प्रीती म्हटलं काय म्हटले बघा, प्रीती हा काय आहे, जुन्या भाषेतला शब्द आहे, जुन्या इंग्लिशमधला शब्द आहे. आय प्रे, मी तुला विनंती करतो की तू परत या गार्डनमध्ये परत ये, त्या तिथे राहू नको, इथे सर्व माणसं आहेत, तुला आशेचं किरण नक्कीच मिळेल, तू उदास होऊ नको, तू नक्की परत ये आणि लवकर परत ये असं ती म्हणत आहे. पुढे आपण आता क्वेश्चन आन्सर बघूया. फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग पहिल्यांदा बघूया. द पोएट सेज अनदर स्काय केस द मिनिंग. अनदर स्काय असं का म्हटलंय, अनदर स्काय मीन्स अनदर काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर, कंडिशन्स डिफरंट फ्रॉम सम अदर प्लेस. इथे आपण अनदर स्काय म्हणजे वेगळं आकाश नाही घ्यायचं आहे, तर डिफरंट ॲटमॉस्फिअर असू शकेल, डिफरंट कंडिशन असू शकेल, कुठल्या तरी जागेपेक्षा वेगळं काहीतरी असू शकेल. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय आणि दुसरी जागा वेगळी असेल तर त्याला अनदर स्काय असं म्हटलेलं आहे, अशी एक संकल्पना वापरलेली आहे. कम्प्लीट द फॉलोइंग. द पोएट इज ॲड्रेसिंग द पोएम टू. कुणाला पोएटने पोएम कुणाला ॲड्रेस केले, तर तिच्या यंगर ब्रदर ऑस्टिनला ॲड्रेस केलेली आहे. इंटरप्रिटेशन अंडरस्टँडिंग ऑफ पोएटिक डिव्हायसेस. कम्प्लीट द वेब हायलायटिंग द सॅड अँड ग्लूमी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ मेन्शन इन द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम.
सॅड अँड ग्लुमी ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. काय काय केलं बघा, डार्कनेस म्हटलं आहे, फेडेड डल म्हटलं आहे अँड सायलेंट म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, द पोएट इनकरेजेस हर ब्रदर इन द सेकंड पार्ट ऑफ द पोएम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्रायटर साईड ऑफ लाईफ. मेक अ लिस्ट ऑफ द एक्सप्रेशन्स इन द पोएम दॅट मीन इनकरेजमेंट. द ब्रायटर साईड ऑफ लाईफ काय म्हटलं आहे बघा, ब्रायटर गार्डन सांगितलेलं आहे, अनफ्लेडिंग फ्लॉवर म्हणजे फ्रेश फ्लॉवर सांगितलेले आहेत आणि हम ऑफ ब्राईट बीच असं सांगितलेलं आहे. व्हॉट डज द रेफरन्स टू द बी हम सजेस्ट टू द रीडर. बी हमचा रेफरन्स काय सजेस्ट करतो आपल्याला. बीज हम वेअर देअर इज आर फ्रेश फ्रॅग्रंट फ्लॉवर्स ब्लूमिंग. बीज कुठे हम करतात, बीज गाणं कुठे म्हणतात, ते मधमाशा गाणं कुठे म्हणतात, तर जिथे ताजी सुवासिक फुलं असतात त्या ठिकाणी. सो द गार्डन हिअर द पोएट्स इज फ्रेश अँड फुल ऑफ ग्रीनरी अँड फ्लॉवर. म्हणजे जे पोएटचं गार्डन आहे ते कसं आहे बघा, खूप तिथे फुलं आहेत, सुवासिक फुलं आहेत आणि फ्रेश फुलं आहेत आणि ग्रीनरीसुद्धा आहे. द पोएट हॅज डिस्क्राईब 2 डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग्स बाय युझिंग इमॅजरी ऑफ व्हेरियस फोर्सेस ऑफ नेचर इन द पोएम. पिक आउट टर्म्स ऑर फ्रेजेस दॅट डिस्क्राईब देम. काय केलं बघा, शेड दाखवलेत बघा, ह्युमन लाईफ कशी असेल, 2 प्रकारच्या फिलिंग्स आपल्याला दाखवलेले आहेत, ते बघूया आपण. तर इथे बघा, फेडेड फॉरेस्ट म्हणजेच काय, सॅड आणि ग्लोमी लाईफ. सायलेंट फील्ड्स म्हणजे काय बघा, डलनेस आहे, लोनलीनेस आहे, म्हणजे तो भाऊ एकटाच राहतोय, तिथे डलनेस आहे म्हणून तिने सायलेंट फील्ड म्हटलेलं आहे. डार्कनेससाठी उपयोग कशासाठी केला आहे बघा, होपलेसनेस आहे, डिप्रेशन आलेलं आहे म्हणून तिथे डार्कनेस ही टर्म वापरलेली आहे. सनशाईन कशासाठी म्हटले बघा, होप, नवीन आशा देणे. ब्रायटर गार्डन कशासाठी म्हटले बघा, चेअरफुल वातावरण आहे त्या ठिकाणी. अनफ्लेडिंग फ्लॉवर कशासाठी म्हटले बघा, कलरफुलनेससाठी. आणि बी हम कशासाठी म्हटले, लाईव्हली साऊंडसाठी. Compare and contrast the two opposite human feelings as expressed by the poet. The poet describes that the garden there, wherever her brother is, there हा शब्द कशासाठी वापरला आहे बघा, तिचा भाऊ जिथे राहतो तो म्हटलं तिथे टू बी इन डार्कनेस, म्हणजे काय आहे तो, तिथे चैतन्य नाही आहे, डिप्रेशनमध्ये तो आलेला आहे. द गार्डन मे बी अंडरस्टूड ॲज द सिच्युएशन ऑर सर्कमस्टन्सेस ही मे बी इन. हे जे गार्डन आहे ना, ती म्हणजे काय सिच्युएशन आहे, भाऊ किंवा ती परिस्थिती आहे जिथे तो भाऊ तिचा राहतोय. सो द डार्कनेस मे बी डिस्पेअर ऑर अ लोनली होपलेस सिच्युएशन. डार्कनेस कशासाठी सांगितलेलं आहे बघा, त्याची कंडिशन होपलेस असेल, तो होपलेस झाला असेल, निराश झाला असेल. दॅट गार्डन इज ऑल्सो कॉल्ड फेडेड फॉरेस्ट, आणि फेडेड फॉरेस्टसुद्धा म्हटलेलं आहे अँड सायलेंट फील्डसुद्धा म्हटलेलं आहे. द पोएट स्पीक्स ऑफ अ प्लेस दॅट हॅज अनदर सनशाईन म्हटले बघा, इज सेरेन अँड फेअर एव्हरग्रीन, अ ब्रायटर गार्डन has unfading flowers and a place where she can hear the bright bee hum in all. The other place is colorful and lively where one can feel cheerful and hopeful. ती जे आपलं गार्डन सांगते ते प्लेस कसं आहे, लाईव्हली आहे, सजीव आहे, जिवंत आहे, चैतन्य आहे त्या ठिकाणी, आणि तिथे माणूस काय करेल, चेअरफुल लाईफ जगू शकेल किंवा तो होपफुल बनू शकेल. शी प्लीड्स विथ हर ब्रदर टू कम टू हर गार्डन हिअर, प्रोबॅबली कम बॅक होम. हिअर म्हणजेच काय आहे, तर ती त्याला घरी बोलवत आहे. Never mind faded forest Austin. The word faded means to become dim or faint. The word describes the forests that have become faint or dim in appearance. Now go through the poem again and complete the table. आता आपल्याला फेडेड या शब्दाचा अर्थ आणि ज्या काही भावना सांगितलेल्या आहेत त्याचं आपल्याला ऑब्जेक्ट काय वापरलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते बघायचं आहे. फेडेड कशासाठी वापरलं बघा, फॉरेस्टसाठी. द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट ऑर डिम इन ॲपिरन्स. सायलेंट कशासाठी वापरलं बघा, फील्डसाठी. द प्लेस इज सायलेंट अँड लोनली. अनफेडिंग कशासाठी वापरलं बघा, फ्लॉवरसाठी. द फ्लॉवर्स आर फ्रेश अँड कलरफुल. आणि ब्राईट कशासाठी वापरलं बघा, बीजसाठी. द बीज हम अराउंड द फ्रॅग्रंट फ्लॉवर्स. पोएटिक डिव्हाइसेस काय वापरले बघा, हायपरबोल वापरलं. हायपरबोल म्हणजे काय, मराठीत आपण त्याला म्हणतो अतिशयोक्ती. अतिशयोक्ती म्हणजे छोटीशी गोष्ट खूप मोठी करून सांगणे किंवा काय जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याबद्दल सांगणे. अनदर्स काय इज अन एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. अनदर्स काय, दुसरंच काय असू शकेल का, देअर कॅनॉट बी अनदर्स काय. But the poet means to convey that here is a better place to be than at the other place. काय म्हणते ती, की इथं जे काय प्लेस आहे जिथे ती राहते ते चांगलं आहे ज्या ठिकाणी तिचा भाऊ राहतो त्याच्यापेक्षा. टू कन्वे द मार्क डिफरन्स द पोएट एक्झॅक्युरेट्स बाय युझिंग द फ्रेज अनदर स्काय. नो प्लेस कॅन एव्हर ऑर ऑलवेज बी सेरेन ऑर ग्रीन अँड नो फ्लॉवर्स कॅन ऑलवेज रिमेन अनफेडेड. काय म्हणाले बघा, एव्हरग्रीन म्हटलं होतं बघा. असं कोणतंही प्लेस राहणार नाही की अगदी ते एव्हरग्रीन राहील, असं कधीच होणार नाही. किंवा सेरेन राहील,
शांत राहील असं कधीच होणार नाही. ग्रीन राहील, हिरवं राहील असंही म्हणता येणार नाही. नो फ्लॉवर्स कॅन ऑलवेज रिमेन अनफेडेड. कोणतेही अनफेडेड म्हणजे काय, फ्रेश, कलरफुल. कोणतेही फुल असं फ्रेश आणि कलरफुल राहू शकत नाही. शी मे बी रेफरिंग टू हेवन, सो द पोएट युजेस हायपरबोल टू मार्क द डिफरन्स बिटवीन हिअर अँड देअर. ती कदाचित हेवन, स्वर्गाचं वर्णन करत असेल म्हणून तिने हिअर अँड देअर वापरलेलं आहे. पुढे बघा, अलायट्रेशन. द पोएट कॉल्स द फॉरेस्ट faded forest. She also says the bright bee hum in her garden. The adjacent words beginning with F and B are examples of alliteration. बघा, ते बीज, ब्राईट बी, हम इन द गार्डन, इथे हम आहे बघा. हम इन द गार्डन. फेडेड फॉरेस्ट, एफ एफ केलेलं आहे बघा, पुन्हा वापरलेलं आहे. आता इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे काय बघा, की एखादं वाक्य उलट सुलट लिहिणं. आपण ग्रॅमॅटिकली जसं वाक्य लिहितो तसं कवितेत लिहित नाही. ते रिदम येण्यासाठी ते वाक्य उलटं सुलटं लिहिलं जातं. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. हे वाक्य सरळ लिहिलं तर कसं असायला पाहिजे होतं, वेअर अ फ्रॉस्ट हॅज नॉट बीन. इन टू माय गार्डन कम असं म्हटलं आहे, परंतु ते कसं म्हटलं पाहिजे, कम इन टू माय गार्डन. म्हणजे ही दोन एक्झाम्पल कशाची झाली, इन्व्हर्जनची झालेली आहेत. पुढे बघूया आपण पर्सनल रिस्पॉन्स. फ्रॉम द पोएम अँड द थीम व्हॉट कॅन यू अंडरस्टँड अबाउट द पोएट्स नेचर. आता हे जे कवीचं नेचर आहे ते कसं आहे, ही जी कविता करणारी जी कवयित्री आहे तिचं नेचर, तिचं स्वभाव कसं आहे ते पोएमच्या मार्फत आपल्याला समजावून सांगायचं आहे. द पोएट इज अन अफेक्शनेट सिस्टर. अफेक्शनेट सिस्टर आहे म्हणजे काय, प्रेमळ अशी एक बहीण आहे. शी इज कन्सर्न फॉर हर ब्रदर हु इज अवे फ्रॉम होम अँड इज ऑल्सो ट्रबल्ड. ती आपल्या भावाबद्दल चिंतित झाली आहे. जो भाऊ तिचा घरातून दूर राहतोय आणि तो काय झालेला आहे, ट्रबल, खूप त्रास झालेला आहे त्याला. शी इज एबल टू अंडरस्टँड दॅट ही मे बी फिलिंग लोनली. आणि तिला कळतंय की तो एकटेपणा फील करतोय. शी रिचेस आउट बाय रायटिंग टू हिम, गिविंग हिम होप. आणि ती काय करते की त्याला होप देण्याचा, त्याला एक आशा देण्याचा प्रयत्न करत आहे. शी एनकरेजेस हिम टू रिटर्न होम, कम बॅक टू द फॅमिली हू विल गिव्ह हिम मोरल सपोर्ट. आणि ती काय म्हणते की तू परत ये आणि कुटुंब आपलं काय करेल, तुला चांगला सपोर्ट करेल. अशा प्रकारे आपण आजचा सेशन कंप्लीट केलेला आहे. आज आपण एक पोयम, 3 नंबरची पोयम देअर इज अनदर स्काय ह्याचं कॉम्प्रिहेन्शन पाहिलेलं आहे. आणि यानंतरच्या येणाऱ्या भागात आपण या कवितेचं ॲप्रिसिएशन अपलोड करणार आहोत, तर बघायला विसरू नका. आणि आजचं जर हा जो भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होऊ दे. असे तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, छान छान कॉमेंट देत आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.